नमस्कार, मी स्वर्धा. मुंबई 24च्या विशेष वृत्तात आपलं स्वागत. सध्या इलेक्ट्रॉनिक मीडियात जे वातावरण आहे ते पाहता गड्या आपलं गावच बरं म्हणजे प्रिंट मीडियाच बरी असं मत व्यक्त केले पत्रकार हेमंत जोशी यांनी. पाहूयात ते काय म्हणालेत. मित्रांनो, मनातलं दुःख सांगू का? काळाच्या ओघात पोटच्या पोराच्या प्रेमापोटी मी भाऊ तोरसेकर किंवा आबा माळकरांना घेऊन या अत्यंत उथळ अशा इलेक्ट्रॉनिक मीडियात उतरलो खरं, पण येथे माझं आमचं मन रमत नाही. गड्या आपला गावच बरा पद्धतीनं कदाचित उद्या मी पुन्हा एकदा पूर्णतः त्या प्रिंट मीडियात स्वतःला झोकून देईन, कारण प्रिंट मीडिया आजही आपला दर्जा बऱ्यापैकी राखून आहे. वर्तमानपत्रांची अद्याप वेश्या झालेली नाही. परवाच महानगर दैनिकातून अमरेंद्र धनेश्वरांनी लिहिलंय की दिल्ली राज्य सरकारच्या सूचना केंद्र सरकारच्या अखत्यारीत पोलिसांनी मानल्या नाहीत, म्हणून मुख्यमंत्री केजरीवाल आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी रस्त्यावरच ठाण मांडलं. रस्त्यावर ठाण मांडून लोकांना वेठीस धरून मागण्या पदरात पाडून घ्यायला केजरीवाल आता आम आदमी नाहीत, ते जबाबदार राज्यकर्ते आहेत याचं त्यांना भान राहिलेलं नाही. प्रसार माध्यमही ताळतंत्र सोडून वागत आहेत. एखादी घटना घडली तर त्याचं गांभीर्य लक्षात न घेता भुकेलेल्याला पंचपक्वान्न मिळाल्यासारखं ती घटना वृत्तवाहिन्यांवरून सारखी चघळली जाणं हे सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनं घातक आहे. धनेश्वरांच्या या लिखाणात त्यांनी इलेक्ट्रॉनिक मीडियाचं विदारक सत्य मांडलं आहे. वृत्तपत्र सृष्टीतही भामट्यांचा, बदमाशांचा, सुपारीबाज पत्रकारांचा मोठ्या प्रमाणावर वावर आहे. मात्र त्या मंडळींची फोरास रोडवर उभी राहणारी वेश्या झालेली नाही, फार तर त्यांची भूमिका एखाद्या कीपसारखी असते. अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असा की वृत्तपत्रात किंवा इलेक्ट्रॉनिक मीडियात काम करणाऱ्यांची भूमिका कधीही दुटप्पी नसावी. म्हणजे सेनेत असताना ज्या राज ठाकरेंना केतकरांसारखे ज्येष्ठ पत्रकार उठता बसता शिव्याशाप देऊन मोकळे झाले होते, त्याच राज ठाकरेंनी सेना सोडल्यानंतर त्यांच्यावर निघालेल्या विशेषांकात याच मंडळींनी स्तुतीपर शब्दांचे इमले रचले होते. किंवा येथे या ठिकाणी माझ्यासमोर मंत्री सुनील तटकरेंवर निघालेला विशेषांक पडलेला आहे. त्यात मधुकर भावे, प्रकाश कुलकर्णी, संजीव साबळे, समर खडस, अभिजित हेगशेटे, SM देशमुख, पद्मभूषण देशपांडे, युवराज मोहिते, संजय जोग, रवींद्र बेडकिहाळ, सतीश धारपांसारख्या पत्रकारितेतल्या ज्येष्ठ हस्तींनी अक्षरशः तटकरेंची शब्दतुला करून त्यांना परमेश्वराच्या रांगेत आणून बसवलंय, ज्यांनी त्याआधी तटकरेंचा भ्रष्टाचार सतत मांडलेला होता. मला आठवतं ज्या पत्रकार मधुकर भावे यांनी अंतुले यांची एकतर्फी बाजू उचलत याच तटकरेंना अगदी अलीकडल्या काही वर्षांपूर्वी सळो की पळो करून सोडलं होतं, त्याच भावेंनी या विशेषांकात तटकरे कुशल संघटक वाटतात. भावे म्हणतात सुनील तटकरे यांच्या संघटनात्मक कुशलतेची साक्ष त्यांच्या कामांमधून गेल्या 10 वर्षात दिसून आलेली आहे. भावे यांनी त्यांच्या लेखात तटकरेंची केलेली तारीफ स्तुती वाचून नवख्या वाचकाला लक्षातही येणार नाही की हेच ते भावे ज्यांनी तटकरेंना बदनाम करण्याची एकही संधी घालवली नव्हती. सब कुछ चलता है. थोडक्यात वस्तुस्थिती अशी की याच स्तुतीपर लिखाण करणाऱ्या मंडळींनी सिंचन खात्यातले तटकरेंचे वाभाडे काढून त्यांच्या मागे देशभरातल्या चौकशांचा ससेमिरा लावलेला आहे. आज आमचे पत्रकार ज्याला मसीहा ठरवतात पुढल्याच क्षणी त्याच्या वाभाड्यांवर तुटून पडतात. सुपारीबाज पत्रकारितेचा हा पुरावा नाही काय? स्वतःच्या सोयीची आणि स्वतःच्या भल्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अशा लेखणीवर रस्त्यावर उभी राहणारी वेश्या देखील टांग वर करेल. माझा तर स्पष्ट आरोप असा आहे की मोठ्या बॅनर्सची वार्ताहरकी किंवा संपादक पद मिळवायचं, नंतर अधिकारी, दलाल, व्यापारी, बिल्डर
आणि राजकारणी अशी पद्धतशीरपणे साखळी जुळवून नंतर ही मंडळी स्वतःची श्रीमंती वाढविण्याचं एक प्रभावी साधन म्हणून पद्धतशीर वृत्तपत्राचा उपयोग करून घेतात आणि तीच वस्तुस्थिती आहे. किंवा या अशा भामट्यांची पुराव्यांसहित यादीच मला सादर करता येईल. जसं पोलिसांबद्दल गमतीनं म्हटलं जातं की त्यांना क्रीम पोस्टिंग मिळाल्यास पगार देण्याची गरज नसते, त्यातून सरकारचे पैसे वाचतील. तद्वत आमच्यातल्या बहुतेक पत्रकारांचंही वार्ताहरांचंही तेच. वृत्तपत्रातलं त्यांचं वेतन जेमतेम असतं, पण महत्त्वाचं बीट पदरात पाडून घेतलं की मिळणारं वेतन त्यांच्यासाठी केवळ चखणा असतो. फार महत्त्वाचं सांगतो, इलेक्ट्रॉनिक किंवा प्रिंट मीडियात जर डोकावून बघितलं तर बहुतेक मंडळी पत्रकार स्वतःला मी म्हणजे सर्व काही असेच समजतात. मी म्हणतो तेच खरे, मी वाटेल ते करू शकतो या भ्रमात ते वावरतात. अनेकांशी इतरांशी हे ढोंगी अत्यंत तुच्छतेनं वागतात. स्वतःची फाटकी असताना इतरांना तुमची शिवून घ्या कायम सांगत असतात आणि हेच पत्रकारितेतील बहुतेकांचं वास्तव आहे. अलीकडे बहुतेक पत्रकारांचा इलेक्ट्रॉनिक मीडियातून ज्ञानाचे डोस पाजणाऱ्यांचा स्वतःचा दुसरा एखादा व्यवसाय असतो. वृत्तपत्र हे स्वतःसाठी वापरावयाचं शस्त्र समजून ही मंडळी मांडलेल्या व्यवसायातून स्वतःचं उखळ पांढरं करून घेतात किंवा भरमसाठ पैसे मिळवण्यासाठी दुसऱ्या बॅनरखाली एखादा अधूनमधून विशेषांक काढून जाहिरातींच्या नावाखाली दामदुप्पट पैसे उकळतात. आपली लफडी झाकण्यासाठी मग व्यापारी, अधिकारी, पुढारी, दलाल इत्यादी मंडळी आमच्यातल्या या अनेक तमाम भामट्यांना सढळ हस्ते रोख रूपानं भीक घालून मदत करून मोकळे होतात. आणि मित्रांनो, पत्रकारितेतील विदारक सत्य येथेच संपत नाही, त्यावर पुन्हा कधीतरी. आता वेळ झाली इथेच थांबायची. आपण पाहत रहा मुंबई 24. नमस्कार.